एक डिस्क्लेमर म्हणू का, म्हणजे आधीच देऊन ठेवते की त्यांचे विचार 1970 ते 2002 या काळात मांडले गेले असले तरी आजही धक्कादायक वाटू शकतात, पण ते आपल्याला विचार करायला लावतात. उदाहरणार्थ आता हेच बघा, आपल्याकडे अनितीचा संदर्भ थेट शरीर संबंधाशी जोडला जातो. याविषयी गौरी देशपांडे म्हणतात, मी एक दंतकथेचे पुस्तक लिहिते, त्यातली एक कथा. एक बाई म्हणते, माझा लग्नावर विश्वास नाही. तो म्हणतो, लग्न करूया. ती म्हणते, छे छे, पाहिजे तर आपण एकत्र राहूया. तो म्हणतो, काय हे तुझं बोलणं, कितीही अनिती. ती म्हणते, काय अनिती? मी काय खून केला, चोरी केली, जगाचा ऱ्हास व्हावा अशा सदरात मोडणाऱ्या कितीतरी गोष्टी लोक करत असतात, पण कोणी कोणाशी लग्नाव्यतिरिक्त संबंध ठेवले की जग बुडाल्यासारखं काय करायचं? तरुण मुलामुलींनी अशा तऱ्हेचे संबंध ठेवण्यात नीती अनितीचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही, पण काळजी घेणं आवश्यक आहे. परिणाम त्यांना माहीत हवेत, निर्णय समजून उमजून घ्यावा. आता हे ऐकायला धक्कादायक वाटतं. त्यांनी पहिल्यांदा या प्रकारचं लिहिलं तेव्हाही वाटलं आणि आत्ताही वाटतं, पण त्यांचं म्हणणं नीट समजून घ्यायला थोडा पेशन्स दाखवायला हवा.